देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवडा उपक्रमाचा शुभारंभ राहता येथे झाला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जलसंपदा मंत्री, अहमदनगरचे पालकमंत्री डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते। जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ देऊन जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश निर्मळ, राहता। माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये सगळ्या प्रशासनाला सूचना दिल्या की कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही। सगळा अहवाल एकत्र झाला मग शासनाने निर्णय करता येईल। धाराशिवसह बीड आणि आणखी काही मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे। नवीन जो जी आर आता काढण्यात आला त्यानुसार या सगळ्या कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली। आता पण जी क्षेत्रीय सर्व समिती नेमलेली होती, तलाठी, ग्रामसेवक आणि दुसरा यांनी केलेले अर्ज छाननी करून मग करा, शेवटी छाननी करूनच दिलेला आहे। परंतु आणि असं ठरलं होतं की मराठवाडा मुक्त संघामध्ये शेवटी करावं, तांत्रिक स्वरूपात काही दाखले मिळाले। आता काही आक्षेपैकी ते दाखले खोटे आहेत, विषय आहेत, परंतु असं आहे की त्याला जात पडताळणी समिती नेमलीच आहे, हा पहिला भाग। परंतु सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कुठल्या प्रकारचे बोगस प्रमाणपत्र, खोटे प्रमाणपत्र काही दिले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे। उद्या जात पडताळणी समितीपुढे जर असं लक्षात आलं की काही बोगस दिलेलं आहे, त्यांनी ते व्हेरीफाय केलेले क्षेत्रीय पातळीवर अधिकारी त्यांच्यावर कारवाई होणार। परंतु अनेक वर्षाच्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या ते नियमानं आपल्याला मिळालं पाहिजे। जे काही सगळ्या कृषी अगदी सगळ्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जे पात्र आहे द्यायला पाहिजे तर द्यायला सुरुवात झाली। सगळ्यात भुजबळांचा आक्षेप आहे की जर 2 सप्टेंबरला सरकारने जी आर काढलेलं होतं तर एवढ्या लवकर ही प्रमाणपत्र कशी दिली जाऊ शकते? नाही, असं आहे की ज्या निर्णय झाला आणि आम्ही लगेच समिती स्थापन केली आणि 10-12 दिवसामध्ये जे काही सरसकट हजारो निघाले नाही ते वेळ लागणार आहे। पण जे काही उदाहरणार्थ कशाप्रमाणे जे काही गावामध्ये 2-3 लोक जे सापडले ते त्यांना जे प्रमाणपत्र दिलेले आहेत, त्यामुळं आणि मला भुजबळ साहेबांनी एवढं सांगायचं की याच्यात काही त्यांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही, तर त्यांची जी मागणी तीच आम्ही सूचना दिलेल्या आहे की बोगस प्रमाणपत्र वाटप होत असेल तर तात्काळ ते रद्द करा। आरक्षणाचा जीआरची तपासणी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आज संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येते। जर ती योग्य जीआर नसेल तर आंदोलनाचा इशारा देखील त्या परिषदेने दिला आहे। कसं पाहता या परिषदेला? नाही, आता गोलमेज परिषद आता शेवटी घेण्यात आलेली आहे, आता प्रत्येकाला असं वाटतं की याच्यात काही आक्षेपार्ह आहे का, काही चुकीचं आहे का। शेवटी अंतिमतः सगळ्यात हेतू एकाच आहे की ह्या लोकांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी त्याचा फायदा मिळाला पाहिजे। तर ज्या ज्या चांगल्या विधायक सूचना आहेत त्याचं आम्ही स्वागत करू। मात्र मुंबईनंतर आता जरांगे पाटलांनी असं म्हटलं की आता आम्ही दिल्लीला धडकणार आहोत आणि दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करण्यात आलं। कुठेतरी सरकारचा जो या निर्णय आहे त्यांनी घेतलेला त्यावरती समाधानी नाही आहेत की अजूनही ते? असं आहे की स्वतः त्यांनी अतिशय स्वच्छपणे सांगितलेलं आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये समाधानी आहे। आता मराठा समाजाचं अधिवेशन घ्यायची कल्पना त्यांची आहे किंवा पुढे घ्यायचं, पण त्यांच्या अपेक्षा दिलेलं घ्यावी। ठीक आहे, सरकार विरोधी म्हणून अधिवेशन होत नाही, समाजासाठी अधिवेशन घ्यायची त्यांनी भूमिका मांडलेली असं मला जे दिसते प्राथमिक दृष्टीने। त्याचं असं त्यांनी जर ते त्या पद्धतीने अधिवेशन घेत असेल तर त्याचा त्याला मला वाटत नाही की आक्षेप असल्याचं कारण आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज एकवटला आहे, त्यांचं महाराष्ट्रामध्ये दिलं जावं आरक्षण। बंजारा समाज एकीकडे आंदोलनासाठी लढतो, हैदराबाद गॅझेटनुसार कुठेतरी आरक्षणाचा हा मुद्दा समाजामध्ये तेढ निर्माण करतो। मला वाटत नाही। शेवटी असं आहे की अन्य राज्यांमध्ये पण हा विषय नाही आहे, बहुतेक ठिकाणी जी प्रक्रिया आपण स्वाभाविकपणे सुरू आहे ही सुद्धा काही सरसकट देत नाही। आपण तिथे आता ज्या ज्या समाजाला असं वाटतं की हैदराबाद गॅझेटमध्ये आमचा समावेश करावा, काय करावं, आता तशी समिती सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो त्यासाठी मला वाटतं आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करतात, म्हणजे त्याच्यातून सगळे गैरसमज होण्यास मदत होईल। आमची एसटी बांधवांना किंवा एनटी बांधवांना सुद्धा असं वाटत असेल तर शेवटी त्याच्यामध्ये आम्हाला कोणाला जायचं आणि कोणाला नाकारायचं ही भूमिका अजिबात नाही।
राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतला आहे. चंद्रपूरच्या राजुरामध्ये जे काही मतदान झालं त्याचे काही पुरावे त्यांनी निवडणुका किंवा सादर केले, अजूनही त्यांना पराभव मानले दिसत असं की मला वाटतं की अतिशय बालिशपणा सुरू आहे. आणि आता मला वाटतं हे सगळ्या नवटंक्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा आपली स्वतःची आता एक तर प्रतिमा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक राहिली होती ती आता याच्यातून घालवणार सपणार. आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या आधी प्रक्रियेमध्ये ती तर तुम्हाला पहिले आधी जाहीर करतो आपण, लोकांना हरकती मागवतो, ज्यांची नावं वगैरे असतील त्यांची नावं त्याच्यामध्ये समावेश करण्याचा कार्य देतात. मतदान होईल, मतदानाच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते. असं नाही की आता एक ठराविक तारीख घातली म्हणून. आता काही लोक राहिले असतील याचा अर्थ काय ते थोडं वगळले, पण म्हणजे वगळले ते काही काही ते दिवस काय करत होते, काय जोड त्यांनी आदेश दिला असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे, निवडणूक निर्णयाधिकारी आदेश दिला होता का, आणि त्या आदेश दखल घेतली नाही असं आहे का? अजिबात नाही. त्यांचं म्हणणं आहे की कर्नाटकमध्ये सीआयडीने 18 वेळेस पत्र लिहिली त्यावेळेला, मात्र त्याचं एकही उत्तर त्यांनी दिलं नाही. कोणतं सॉफ्टवेअर वापरलं गेलं, कशा पद्धतीने. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.